चला तर आज आपण बघणार आहोत टम्म फुगलेली पाणीपुरी आणि गोड तिखट पाणी संपूर्ण रेसिपी। व्हिडिओ संपूर्ण बघा। जशी बाहेर मिळती तशीच आपण घरी बनवणार आहोत पाणीपुरी। बाहेर कशाला जाता, एकदा अशी घरीच बनवा ना पाणीपुरी, खूपच चविष्ट पण लागते। पुरी कशी बनवायची त्यासाठी अगोदर आपण पुरीचं कणिक मळून घेऊ। त्यासाठी मी तर 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि रवा पण घेतलेला आहे अर्धी वाटी। नंतर यामध्ये घालू चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेऊ। आता हे पूर्णपणे आता मिक्स करून घेते आणि टम्म फुगण्यासाठी पुरी असं कडकडीत गरम करून घेतलेलं तेल यामध्ये घालायचं। आता इथे मी कडकडीत गरम करून घेतलेलं तेल यामध्ये ऍड करते। परत त्याला मिक्स करून घेते आणि आता थोडं थोडं पाणी यामध्ये घालून कणिक मळून घेते। कणिक हे घट्टसर मळायचं आहे। हे तर घट्टसर असं कणिक मळून तयार झालेलं आहे। आता याला 20 मिनिटासाठी मुरण्यासाठी रवा घातल्यामुळे साईडला ठेवून देते। त्यासाठी पहिला आपण घेऊ गोड पाणी बनवून। त्यासाठी अगोदर आपण गोड पाणी कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी मी तर अर्धी वाटी चिंच घेतलेली, तिला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। थोडं यामधला कचरा हे राहतो। आता नंतर यामध्ये टाकून ते गूळ किसून घेतलेला बारीक गूळ आहे। आता यामध्ये 1 कप पाणी घालते। आता पुढची प्रोसेस बघू काय करायची। तर आता गॅसवर ठेवून देते हे पातेलं चिंचेचं आणि आता यांना चांगलं शिजवून घेते। हे इथे पाहू शकता आपली चिंच अशी शिजलेली आहे। आता याला मी मिक्सरला थोडं लावून घेते। मिक्सरला फिरवून घेते थोडं। आता इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता हे पाणी मी या पातेल्यात टाकून देते। हे इथे आपलं गोड पण पाणी तयार आहे, पाहू शकता। गोड पाणी तिखट पाणी तयार आहे। चला आता घेऊ आपण तिखट पाणी बनवून। त्यासाठी लसणाच्या 2-4 पाकळ्या आणि थोडं आलं आणि तिखट तुम्हाला कितपत हवं आहे त्याप्रमाणे। इथे मिरची, इथे 1 मिरची मी घातलेली आहे आणि पुदिनाचे थोडे पानं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि सुके पण जिनस काय घालू आपण। यामध्ये घालते पाणीपुरी मसाला, नंतर घालते जिरे पूड आणि काळं मीठ। नंतर यामध्ये काळं मीठ आणि थोडं साधं मीठ घालते।
आणि याला आता मिक्सरला फिरवून घेते. हे पाहू शकता इथे असं तयार झालेलं आहे. आता थोडं यामध्ये पाणी ऍड करून परत थोडं फिरवून घेते. हे पाहू शकता असं फिरवून घेतल्याच्या नंतर तयार आहे. आता याला चाळणीने थोडे चाळून यामध्ये हे पाणी काढते. वाह, काय मस्त दिसते ना आपलं तिखट पाणी, जसं बाहेर गाड्या मिळतं ना तसंच. हे पाहू शकता असं आपलं इथे तिखट पाणी तयार झालंय, जसं बाहेर मिळतं तसं. आणि रंग पण सूर्य आलाय. वाह, काय मस्त दिसते ना. चला आता आपण गोड पाणी बनवू. कुणाला रगडा पाणीपुरी मध्ये घालून आवडत तर कुणाला बटाटा घालून आवडतो खायला. तर मला बटाटा आवडतो, त्यासाठी मी इथं मोठा बटाटा होता त्याचे काप करून घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी टाकते आणि हे बटाटे शिजून घेते, उकडून घेते गॅसवर ठेवून. हे आपण बटाटे इथं उकडायला ठेवलेले आपले बटाटे पण उकडून तयार झालेले आहेत. आता आपण याचा मसाला बनवून घेऊ. बटाट्यावरचे मी साल काढून घेतलेले आहेत. आता यांना मॅश करते, जास्त पण मॅश करायचं नाही. नंतर यावर घालू बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर आणि आपण बनवून घेतलेलं तिखट पाणी थोडं यामध्ये ऍड करते. परत त्याला मिक्स करून घेते आणि थोडं साधं मीठ पण यामध्ये ऍड करते. आणि मोड आलेली मटकी यामध्ये थोडी ऍड करते. मी रात्रभरासाठी ही मटकी भिजून बांधून ठेवली होती, यामुळे याला चांगले मोड आलेले आहेत. आणि चिमूटभर हळद पण यामध्ये घालते. नाही घातली तरी चालेल, घातली तरी पण चालतं. इथे तयार आहे आपला आलू मसाला. इथे आपलं गोड पाणी तयार आहे, तिखट पाणी तयार आहे आणि बटाटा मसाला पण तयार झालेला आहे. आता आपण घेऊ पुरी बनवायला. इथे आपलं कणिक मळून ठेवून पण 20 मिनिटं झालेली आहेत. आता घेते पुरी बनवायला. आता इथे मी छोटा लिंबा एवढा उंडा तोडून घेतलेला आहे. आता याची छोटी चपाती लाटून घ्यायची. चपातीला जाडसर पण लाटायची नाही आणि पातळ पण लाटायची नाही, मध्यम लाटायची. नाहीतर पातळ लाटली तर आपली पापडीच होऊन बसल, पुरी फुगणार पण नाही. ही इथं पोळी लाटून तयार झालेली आहे. आता मी इथं छोट एकदम बाहेर जसा पुरीचा आकार असतो त्या आकाराचं झाकण घेतलेलं आहे. आता याने पुऱ्या काढते. हे पाहू शकता आता काढून तयार झालेत. किती मस्त दिसतात ना, छोट्या छोट्या टिकल्या पिटकल्या. पुऱ्या तयार आहेत पाहू शकता. आता यामध्ये या पुऱ्या सोडून देते. साधारण 2 मिनिटं तरी खालची साईड तळली पाहिजे. हलक्या हाताने याला असं खालती वरती करून घ्यायचं.
हे पाहू शकता अशा टम्म फुगायला पण सुरुवात झालेली आहे. लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. हे पाहू शकता इथे आपल्या अशा पाणीपुऱ्या टम्म फुगलेल्या पण आहेत. कमी गॅसवर तळल्यामुळे टम्म फुगतील. ह्या पाहू शकता अशा टम्म फुगून आपल्या पुऱ्या तयार आहेत. आता यांना मी काढून घेते. आता या मी काढून घेते. तुमचे पण लहान मुलं बाहेरची पाणीपुरी खायला बाहेर जातात तर त्यांना अशी घरीच पाणीपुरी बनवून खाऊ घाला. घरची चव खूपच चविष्ट लागते बाहेरच्या पेक्षा. नक्की लहान मुलांना अशी एकदा पाणीपुरी खाऊ घाला, म्हणजे ते बाहेरची विसरून जाल आणि घरीच बनव म्हणणार अशी पाणीपुरी. इथे पाहू शकता आपलं आता पाणीपुरीचं सर्व साहित्य तयार झालेलं आहे. आता फक्त खायचंच काम राहिलेलं आहे. इथे टम्म फुगलेली पाणीपुरी तयार आहे. तिखट पाणी पण तयार आहे आणि बटाटा मसाला पण तयार आहे आणि गोड पाणी पण तयार आहे. कांदा पण बारीक चिरून घेतला आहे. मोडाची मटकी आणि बारीक सेव. सर्व रेसिपी आपली तयार आहे. आता आपण घेऊ पाणीपुरी बनवून. आता यामध्ये घालते मी अगोदर मसाला, नंतर घालते सेव आणि मोड आलेली थोडी मटकी आणि कांदा आवडत असेल तर घालायचा, नसेल आवडत तर चालतं. आणि तिखट पाणी, गोड पाणी. आता करू लगेच खायला सुरुवात. ही पाहू शकता अशी टम्म फुगलेली पाणीपुरी तयार आहे. कशी वाटली मग पाणीपुरीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा.